लाभासह इच्छापूर्तीचा महिना शुभ संकेताचा. आयुष्य म्हणजे परीक्षा नाही तर स्वतःला नवीन ओळख देण्याची संधी आहे. कन्या राशीच्या जातकांसाठी ऑक्टोबर महिना थोडा बॉलिवूडच्या क्लायमॅक्ससारखा राहणार आहे. थोडा ताण, थोडा सस्पेन्स, पण शेवटी हॅपी एंडिंग. त्यामुळे कन्या राशीच्या जातकांनी या महिन्यात आनंद घ्यायला विसरू नये. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं स्वागत करते. आपण ऑक्टोबर 2025 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. कन्या राशीचे स्वामी बुधदेव मागील महिन्यात राशीत आलेले आहेत. त्यामुळे या महिन्यात तुमची बुद्धी, तुमचे परिश्रम, तुमच्यातील संवाद कौशल्य, तुमचे व्यक्तिमत्व या सर्वांचा प्रभाव म्हणजे तुम्ही गाठणार असलेलं यश, संवाद कौशल्य तुमच्यात प्रचंड आहे. त्याच साहाय्याने पूल बांधा, संवादाने संवाद साधा, रागाने भीतीने नव्हे. तुम्ही संयम ठेवा, लोकांशी चांगलं वागा. यश तुमच्याकडे आपोआप चालत येणार आहे. राशी स्वामी राशीत आणि व्ययेश देखील राशीत विराजमान आहे. आता होतं काय की राशी स्वामी राशीत असल्यामुळे तुम्ही उत्तम संवाद साधता, तर व्ययेश रवी देवासारखा उग्र ग्रह राशीत आल्याने रागात सर्व काही गमावून बसता. म्हणून त्याबाबत योग्य काळजी घ्या, हा सल्ला देण्यात येत आहे. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता धनस्थानात मंगळ ग्रह विराजमान आहे. मंगळ ग्रह तुमच्या राशीसाठी अष्टमेश आहे. अष्टमेश धनस्थानात आल्यामुळे थोडीशी आर्थिक अडचण येणं किंवा बचत कमी होणं हा विषय येतो. मात्र महिन्याच्या शेवटी परिस्थिती बदलणार आहे. मंगळ ग्रह राशी परिवर्तन करेल तेव्हा पुन्हा एकदा सर्व गणितं जुळून येतील. कुटुंबात थोडंसं तणावाचं वातावरण असेल, परंतु तुमची गोड वाणी, शांत स्वभाव यामुळे घराचं वातावरण बदलू शकेल, हे लक्षात घ्या. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना हार्डवर्कचा आहे, स्मार्ट वर्कचा देखील आहे. कामासाठी तुम्हाला प्रचंड परिश्रम घ्यावे लागतील. प्रवास छान होईल. प्रवासातून तुम्ही भरपूर आनंद प्राप्त करणार आहात. कुटुंबासह एखादी छोटीशी सहल तुम्ही काढू शकता. थोडक्यात या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल. पुरेपूर उपयोग करून घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता काही जातक घराचं नूतनीकरण करू शकतात. या काळात तुम्ही वाहनाच्या बाबतीत थोडी काळजी घ्यायला हवी. वाहन चालवताना जागरूक राहा. सोबतच तुम्हाला आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आईसोबत थोडा जास्त वेळ व्यतीत करा, हा सल्ला देण्यात येत आहे. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता या काळात विद्यार्थ्यांचं संपूर्ण लक्ष हे अभ्यासावर असेल. ही सकारात्मक बाब म्हणता येईल. मात्र अधूनमधून राहू ग्रह तुम्हाला अभ्यासापासून विचलित करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही आपल्या इच्छाशक्तीने अभ्यासात सातत्य ठेवा. आता राहू म्हणजे आजच्या काळातील फेसबुक, इन्स्टा, सोशल मीडिया होय, म्हणून त्यापासून लांब राहा. प्रेमवीरांसाठी हा काळ थोडा खुशी, थोडी गम सारखा राहील. तुम्ही संवाद टिकवून ठेवा, म्हणजे नातं देखील टिकेल. संततीकडून तुम्हाला आनंददायक बातमी मिळेल. संतती एखाद्या स्पर्धेत यश मिळेल, ज्यामुळे तुम्हाला खूप मोठा आनंद प्राप्त होईल. विवाह इच्छुक वधूवरांसाठी विवाह जुळून येण्याचे शुभयोग आहेत. किंबहुना 15 ऑक्टोबरनंतर विवाहाच्या तारखा देखील ठरू शकतात. विवाह संपन्न होण्याचे देखील योग आहेत. थोडक्यात सर्व दृष्टीने काळ उत्तम आहे. मात्र दाम्पत्यांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास आपल्या जोडीदाराची थोडी काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील. कारण आपण जेव्हा जोडीदाराची योग्य वेळी योग्य पद्धतीने काळजी घेतो तेव्हा संसार पुढे उत्तम चालतो, हे लक्षात घ्या. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल. कारण या काळात तुमचं आरोग्य थोडं गडबड होऊ शकतं.
पोटाचा किंवा डोकेदुखीचा त्रास संभवतो, अपचनसारखे विकार होण्याची शक्यता आहे, कर्जाचे हप्ते तुम्ही नियमित फेडाल, शत्रू तुम्हाला त्रास देईल, मात्र तुमची बुद्धिमत्ता त्यांचा गेम ओव्हर करेल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी त्रासाचा राहील, म्हणून तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या जातकांसाठी महिना थोडा संघर्षाचा आहे. ऑफिसमधील राजकारणाचा तुम्हाला त्रास होऊ शकतो, परंतु तुमचं प्रामाणिक कार्य आणि परिश्रम तुम्हाला यश मिळवून देईल. व्यावसायिक जातकांना नवीन काम मिळेल, थोडा संयम ठेवणं आवश्यक आहे. शेतकरी बंधू भगिनींच्या दृष्टीने विचार केला असता पावसाच्या अनियमिततेचा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे, पण तुमच्या मेहनतीने, तुमच्या उपायांनी चांगलं उत्पन्न तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. धरणी मातेवर विश्वास ठेवा, तीच आपली खरी लक्ष्मी आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. या काळात जुन्या मित्रांशी तुमची भेट होऊ शकते, त्यांच्यासोबत तुमच्या छानपैकी गप्पा गोष्टी होतील, ज्यामुळे तुमचं मन आनंदित होईल. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे राशीस्वामी बुधदेव राशीत विराजमान आहे, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. पंचमेश सप्तम स्थानात विराजमान आहे, म्हणजे त्रिकोणाचा स्वामी केंद्रस्थानात आलेला आहे, ज्याला आपण केंद्र त्रिकोण राजयोग म्हणतो, त्यामुळे तो देखील एक मोठा शुभसंकेत म्हणता येईल. अशा अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे. त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. या काळाचा सदुपयोग करून घ्या. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी काळ मोठा लाभदायक म्हणता येईल, कारण महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात गुरुदेव तुमच्या लाभस्थानात येणार आहे. ज्योतिष नियमानुसार 11वा गुरु हा अत्यंत शुभ मानला जातो. विशेष बाब म्हणजे तिथे गुरुदेव उच्चीचे असतील. ते तुम्हाला दोन्ही हातांनी अनेक लाभ देतील. अनेक गोष्टींची इच्छापूर्ती घडून येईल. पंचमेशाशी गुरुदेवांचा नवपंचम योग होणार असल्यामुळे व राशीस्वामीसोबत लाभयोग होणार असल्यामुळे क्रिएटिव्हिटी व लाभाची शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील. या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता भाग्येश व्ययस्थानात विराजमान आहेत. 9 तारखेपर्यंत ते तिथेच असणार आहेत. विशेष बाब म्हणजे ते केतू ग्रहाच्या युतीत आहे, ज्यामुळे या काळात खर्च वाढलेले दिसतील. अचानक काही दुरुस्तीवर, प्रवासावर, कागदपत्रावर खर्च होईल. परदेश गमनाची कदाचित चाहूल लागू शकते. कागदपत्रांचे अडथळे देखील असतील, मात्र त्यातून तुम्ही मार्ग नक्की काढाल. महाभारतात भीष्म पितामह रणांगणावर पडलेले असतात, तरी ते धीर सोडत नाही. ते म्हणतात, कर्म करीत राहा. परिस्थिती कितीही कठीण असली तरी धीर सोडू नका. कन्या राशीने हा धडा लक्षात घ्यावा. अडचणी आल्या म्हणून जे समजून घ्यावं की तुमचं सामर्थ्य सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. संयम हेच तुमचं शस्त्र आहे, तर परिश्रम हे तुमचं कवच आहे. तसंच श्रद्धा म्हणजे तुमचं भाग्य आहे. आपल्या ऑनलाईन मोफत आणि सहज अभ्यासक्रमाचा हजारो संख्येने अभ्यासक अभ्यास करीत आहे. त्या योजनेत ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत आहेत. तुम्हीसुद्धा त्याचा लाभ घेऊ शकता. या अभ्यासक्रमाची संपूर्ण यंत्रणा ही ॲटोमॅटिक आहे. त्याच्या साहाय्याने तुम्ही घर बसल्या शास्त्राचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करू शकता. या महिन्यातील किती राशी भविष्यासोबत गोष्टी तुमच्या जुळून आल्या त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. दररोज सकाळी नवीन दिवस उजाडतो, त्यानंतर रात्र होते, म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस. हे निसर्गाचं चक्र आहे जे मनुष्य जीवनाला लागू आहे. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस कोणासाठीही कधीही सारखा नसतो. काही दिवस शुभ, काही तणावाचे जातात. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी या महिन्यातील 3, 11 आणि 21 हे दिवस शुभ, तर 9, 18, 28 हे दिवस तणावाचे, संघर्षाचे राहतील. हे लक्षात घेऊन नियोजन करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता
ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. आपल्या या चॅनलवर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती सामूहिक उपाय साधना सातत्याने करीत आहेत. 146 गायत्री मंत्रांपैकी रोज एक मंत्र आपण आपल्या या 5,30,000 संख्या असलेल्या कुटुंबात दररोज प्रत्येक ज्योतिषप्रेमी स्वतंत्ररित्या करीत आहे, ज्याचा देशासाठी सामूहिक उपयोग होत आहे. कम्युनिटीमध्ये आपण रोज एक मंत्र शेअर करतो, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, उपाय करावा. ऑक्टोबर 25मध्ये कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, दसरा, लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, दिवाळी, भाऊबीज असे एकामागून एक उत्सव आहेत. हा काळ अत्यंत शुभ मानला जातो, पण ग्रहस्थिती प्रत्येक राशीनुसार वेगवेगळे परिणाम देते. त्यामुळे राशीनुसार आपण उपाय, मंत्र, घरात करायची पूजा, वैदिक साधना, ब्रेसलेट देत आहोत. तुम्ही राशी स्वामी बुधदेवाच्या शुभतेसाठी मूग डाळ व हिरव्या फळांचं दान करायला हवं. तसंच ओम ऐं ह्रीं श्री बुधाय नमः या मंत्राचा जप करावा. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराची स्वच्छता करून हळदी कुंकवाने देवीचं स्वागत करायला हवं. तसंच नवग्रह स्तोत्राचं पठण करा. याशिवाय तुम्ही क्रिस्टल क्लिअर क्वार्टज हे ब्रेसलेट धारण करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ब्रेसलेटसोबत धारण करण्याची शास्त्रीय विधी, मंत्र आणि माहिती देखील पाठवण्यात येईल. अशा पद्धतीने ऑक्टोबर 2025 हा महिना कन्या जातकांसाठी कसा असेल हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.